निवडणूक निकालाआधी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलंय। सत्तेत असणाऱ्या आघाडीला समर्थन देण्याचं जाहीर केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीने काय ट्विट केलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्तेत असणाऱ्या आघाडीला समर्थन देण्याची भूमिका आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलं आहे। या बाबतीत आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ट्विट देखील करण्यात आलेलं आहे। आम्ही सत्ता निवडू, सत्तेत राहायला निवडू। निवडणूक निकालाच्या एक दिवसाआधीच आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ। आम्ही सत्ता निवडू, आम्ही सत्तेत राहायला निवडू, अशा प्रकारचं ट्विट आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं। दरम्यान यावरती खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत। त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू। काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्याबरोबर राहावेत। विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला। त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार। आमची सत्ता येते आहे, आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका, त्यांची भूमिका आहे। त्यांनी कुठे जावं, कोणाला समर्थन करावं, कोणाला करू नये, या संदर्भात ते ठरवतील। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना कुठलं बंधन घालू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।